जीवनामध्ये कसं आहे ना, माणसाला वाटतो तेवढा परमार्थ आणि संसारही सोपा नाही, कर्मही सोपं नाही. कर्म करत असताना फार परिस्थिती येतात, फार वाईट जीवनामध्ये गोष्टी घडतात. पण फक्त एकच सांगणं आहे महाराज, जीवनामध्ये सगळं परमार्थ थोडा बाजूला राहू द्या, भगवंत थोडा बाजूला राहू द्या, एक गोष्ट मात्र कायम करत जा. आईबाप, देव आणि संत यांचे उपकार कधीच संपणार नाहीत. म्हणून जीवनात येऊ नये ना, यांचे उपकार ठेवता आले पाहिजे. देवदश धर्म जागता आला पाहिजे. महाराज, लेकरं असावी, जीवन असावं, असं असावं. यदा कदाचित आपला पोरगा थोडा असा तसा असू द्या, मी तुम्हाला सांगते, स्वाभिमान कधी वाटतो मरणाचा सुद्धा. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, तुम्हालाही मुलं असतील. पोरगा दारू पिऊन मेला, सांगू शकता स्वाभिमानाने? पोरगा पोरीच्या पायात मेला, सांगू शकता? जर तुमचा पोरगा आर्मीत असेल, देशासाठी लढत असेल, मग त्याला 10 गोळ्या छातीवर खाऊ द्या आणि मरू द्या. त्या बापानं स्वाभिमानानं सांगितलं पाहिजे, अरे माझा पोरगा मेला, माझ्या म्हातारपणाची काठी गेली, पण स्वाभिमान वाटतो, माझा पोरगा तुमच्या पोरांसारखं कुत्र्याच्या मरणाने न मरता देशासाठी, देश मातेसाठी मेला, हे वरमान करून सांगता यावं, असं मरण असावं. अरे त्याला मरण म्हणता. जेव्हा हल्ले झाले ना, अरे काही काही तर पोरांची, एक तर मी असा किस्सा ऐकला, 2 महिन्याची मुलगी होती महाराज, 2 महिन्याची. बाप काय असतो हे कळायच्या आधी बापाचं मड बघायचं तिच्या नशिबात आलं. पण स्वाभिमान वाटला पाहिजे. त्याला जगणं म्हणतात, त्याला मरणं म्हणतात. आणि तुम्हाला सांगते, केलेल्या कर्माची फळे तर बरं का, जीवनात येऊन अशीच लेकरं जन्माला घाला जे कमीत कमी आपल्याला सांभाळतील. आईबाप असे असले पाहिजे, आईबाप असे असले पाहिजे की त्यांनी आपल्या लेकरांना हे शिकवलं पाहिजे की धर्म, देश काय असतो, संस्कार काय असतात. आणि लेकरं अशी असली पाहिजे, मुलगा असो नाही तर मुलगी. मी तुमच्या मुलीसारखी आहे. कधीतरी आपल्या लेकरांना रातच्या 12 वाजता उठवा, त्याला म्हणा जा जरा बापाच्या अंथरुणाजवळ जा, बापाचे जिजलेले पाय, सुरकुत्या पडलेला चेहरा बघ. आयुष्यभर तुझ्यासाठी खपलाय, 10 माणसात किंमत आहे त्याला. वर मान करून चलतो गावात तुझा बाप. अरे तुला काय शिकायचं ते शिक, तुला काय मोठं व्हायचं तेवढं हो, पण तुझ्या बापाच्या नावाला कलंक लागेल असं कधी वागू नको. बाकी जसं वागायचंय तसं वाग, एवढंच लेकरांना शिकवा. आणि एवढं शिकवलं गेलं पाहिजे. आता आमचे लेकरं काय जगतील, कसं वागतील सांगता येत नाही. लेकरं चांगली असली पाहिजे, कारण ज्या घरात संस्कृती आहे त्या घरात संतती चांगली जन्माला येते. आणि ज्या घरात संतती चांगली जन्माला येते त्या घरात संपत्तीला कमी राहत, पैसा पाठीमागे लागतो महाराज. कधी? त्यावेळेस घरामध्ये संस्कृती असेल, परमार्थ असेल, ग्रंथ असतील, संतांचे विचार असतील. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. आणि हे भजन पूजन आपल्या घरात असावं हीच विनंती. आणि ते येत आहे महाराज, चाललंय, पण त्याला देखील प्रमाण असलं पाहिजे, भक्ती असली. कारण तुम्हाला मगाशी सांगितलं, मनी नाही भाव म्हणे देवा मला, पाव देव अशाने पावायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे. भगवंताला प्राप्त करायचं ना, त्याग पाहिजे, निष्ठा पाहिजे, भाव पाहिजे. असं असलं पाहिजे. एखादा पाण्यातला मासा बाहेर काढल्यानंतर पाण्यात जाण्याविषयी जेवढी तळमळ करतो तेवढीच तळमळ भगवंताच्या प्राप्तीविषयी असली पाहिजे. एवढी जर तळमळ झाली तर देव भेटल्याशिवाय राहत, भेटतोच महाराज देव, फक्त त्याला आपलंसं करून घ्या. एवढी श्रेष्ठ भक्ती करा की त्याने आपल्याकडे यावं. येतो महाराज. पण जीवनामध्ये त्यासाठी फार गोष्टी कराव्या लागतात. संसार करत करत का होईना, पण परमार्थ करता आला पाहिजे, परमार्थ टिकवता आला पाहिजे. आणि तो टिकला जाणार आहे तो आपल्या संततीमुळे, आपल्या संस्कृतीमुळे. आणि आपली संस्कृती आजही, भारतच एवढा चांगला देश आहे ज्या भारतामध्ये अजूनही आईबापाचे वर्ष श्राद्ध पुण्यतिथी होतात. बाकी कुठल्या देशात होत नाहीत. कोण फोटो लावायलाही कमी करत नाही, फोटोही लावत नाहीत. अजून आईबापाची किंमत आहे आपल्यात. मग तुम्हाला सांगते बरं का माता माऊल्या, खास करून तुम्हाला, आपल्याला बी लेकरं असतात, ती बी मोठी होणार असतात. सुनांनो, आईबापाचे सासऱ्याचे हाल करू नका. भाऊजाईचं लय वाईट वाटतं, पण तुम्ही कसं वागताय ते बी बघा. महाराज, त्यांना काही अपेक्षा नसती, शिळपाका का होईना पण पोराच्याच घरी राहून खायचं अपेक्षा असते महाराज. जीवनातल्या या तुझ्या सावलीची नको तुडत शात देऊ माता माऊलीची.
माऊलीची नको तुरत शाकरू माता माऊलीची नको तुरत शाकरू माता माऊलीची नको तुरत शाकरू माता माऊलीची साऱ्या जगाला तू वाटशील दोड आई तुला म्हणती रे गुळाहून गोड साऱ्या जगाला तू वाटशील गोड आई तुला म्हणती रे गुळाहून गोड दुनिया सारी दिल्या घेतल्याची दुनिया सारी दिल्या घेतल्याची नको तुरत शाकरू माता माऊलीची नको तुरत शाकरू माता माऊलीची नको तुरत शाकरू माता माऊलीची नको तुरत शाकरू माता माऊलीची. तेवढंच करा महाराज. आई बापाची सेवा करा, धर्म जपा, देश जपा, संतांची शिकवण जपा. ते जपलं तर जगण्याला अर्थ नाही तर जगण्याला अर्थ नाही. म्हणून जीवनामध्ये एकच सांगते, आपण काही नाही माझं पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. महाराज आमचं काही नाहीये, विचार संतांचे ते व्यासपीठ नारदांचं आहे, पूर्वजांची पुण्याई आई बाबांचे आशीर्वाद आहे म्हणून बोलण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. महाराज सगळं संतांचं आहे, फक्त वाणी आमची आहे. या वाणीला तुम्ही इथे जीवनामध्ये सत्करीन मिळवलं पाहिजे. एवढंच, नुसतं ऐकून फायदा नाही, काहीतरी घेतलं गेलं पाहिजे तर ऐकण्याला अर्थ आहे. म्हणून तुम्ही सगळी ते जमलात, मनापासून आभार. आणि जीवनामध्ये फक्त एकच जमलं तर करा, जमलं तर बरे का. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा. ताई ताई शेवटचं नाम घोष कीर्तनातला. हा ताई 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 ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली तुकाराम माऊली माऊली तुकाराम माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम. ज्ञानदेव माने व्यासाची आखून ज्ञानदेव माने व्यासाची आखून ज्ञानदेव माने व्यासाची खुना ज्ञानदेव माने व्यासाची खुना द्वारकेचा राणा पांडव घरी द्वारकेचा राणा पांडव घरी हरिमुखे माना हरिमुखे माना पुण्याची गणना कोण मना हरिमुखे पुण्याची मना गणना